नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या विरुद्ध जे काही आरोप संजय राऊत यांनी केले होते त्या विरोधात जाऊन मेधा सोमय्या यांनी अब्रू नुकसानीचा दावा त्यांच्याविरुद्ध दाखल केला होता आणि त्या सगळ्याचा निर्णय लावताना दिवाणी न्यायालयाने संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद ठोठावली आणि त्याचबरोबर 25,000चा दंडही ठोठावलेला आहे. आता यानंतर वरच्या न्यायालयामध्ये संजय राऊत जाणार आहेत आणि दाद मागणार आहेत. त्या संदर्भात त्यांनी जामीनसुद्धा मागितला आणि त्यांना तो मिळालेला आहे. आता या निमित्ताने जेव्हा त्यांची प्रतिक्रिया घेण्यात आली त्यावेळेला संजय राऊत हे नेहमीप्रमाणे न्यायालयावर घसरले. न्यायालयावर त्यांनी खापर फोडलं की न्यायालय जे आहे त्याचं संघीकरण झालेलं आहे. म्हणजे अर्थातच त्यांचा आरोप जो आहे तो RSS आणि भारतीय जनता पार्टीवर आहे. न्यायालयाचं संघीकरण झाले. नरेंद्र मोदी जेव्हा धनंजय चंद्रचूड जे सरन्यायाधीश आहेत त्यांच्या घरी गणपतीसाठी गेले त्यावेळेला ते मोदक खायला गेले. त्याच्यामुळे आता आपल्याला न्यायालयाकडून काय अपेक्षा नाही अशा पद्धतीची विधानं संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना काढलेली आहेत. आता ही जी विधानं त्यांनी केलेली आहेत, अशी वक्तव्य केलेली आहेत, ही काय त्यांची पहिली वेळ नाही. यापूर्वीसुद्धा न्यायालयाचा जसा मनाला येईल तसा अपमान ते करत असतात. न्यायालयाची प्रतिष्ठा जी आहे ती प्रतिष्ठा नाही आहे. आपण न्यायालयापेक्षा मोठे आहोत. आपण न्यायालय हवे ते तसं बोलू शकतो. न्यायालयाचा अपमान करू शकतो. न्यायालयाच्या प्रतिष्ठेच्या चिंधड्या उडवू शकतो. न्यायालय कोण आहे आपल्यासमोर, अशा थाटामध्ये संजय राऊत बोलत असतात. मागच्या वेळेला आपल्याला कल्पना आहे की ज्या वेळेला बदलापूरमध्ये जे लैंगिक अत्याचाराचं प्रकरण घडलं त्यानंतर महाराष्ट्र बंदची घोषणा जी आहे ती उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडी यांच्याकडून करण्यात आली आणि त्याविरोधात मग न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली. गुणरत्न सदावर्ते न्यायालयामध्ये गेले होते आणि त्यातून न्यायालयाने म्हटलं की कोणत्याही राजकीय पक्षाला असा महाराष्ट्र बंद करता येणार नाही आणि त्याला स्थगिती दिली. ते करता येणार नाही म्हणून सांगितलं. त्यावेळेला काय प्रतिक्रिया होती की कोणतरी एक सरकारचा लाडका माणूस तिथे न्यायालयामध्ये जातो आणि न्यायालय लगेच निर्णय देऊन मोकळं होतं. म्हणजे न्यायालय जे आहे ते इतकं कमजोर आहे किंवा एखाद्या सरकारच्या तालावर नाचणार आहे असं सांगण्याचा प्रयत्न सातत्याने संजय राऊत करत आहेत. आणि विशेषतः जेव्हापासून महाविकास आघाडीचं सरकार बनलं आणि ही सगळी इंडी अलायन्स म्हणा किंवा महाविकास आघाडीमधले 3 पक्ष एकत्र आले, सरकारमध्ये असो किंवा विरोधी पक्षात असो, तेव्हापासून न्यायालयाचा असा सातत्याने अपमान करण्याची एक मालिका सुरू झालेली आहे आणि त्याला कोणी रोखतसुद्धा नाही आहे. म्हणजे संजय राऊत मनाला येईल ते न्यायालयाला बोलतात, पण त्यांच्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे असतील, काँग्रेस असेल, शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते आहेत, यांच्याकडून कधी संजय राऊत यांना कधी सवाल विचारला गेला नाही की बाबा हे बोलू नका, तुम्ही न्यायालयाबद्दल अशा पद्धतीने तुम्ही उच्चार काढू नका, वक्तव्य करू नका. किंबहुना ज्यावेळेला महाराष्ट्र बंदवर स्थगिती आणली न्यायालयाने तेव्हा शरद पवारांनी ते सांगितलं की महाराष्ट्र बंद करायचा नाही, आम्ही करणार नाही, आणि उद्धव ठाकरेंची कोंडी झाली. हे अशा पद्धतीने हे निर्णय जे आहेत त्याविषयी वारंवार आपल्याला मनाला येईल तसे निष्कर्ष काढायचे आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा, किंबहुना लोकांच्या मनामध्ये न्यायालयाबद्दल एक अनादर निर्माण करायचा, असा प्रयत्न संजय राऊत यांचा असतो. मागे सुद्धा आता सध्या हे प्रकरण चालू आहे. शिवसेना खरी कोणाची, चिन्ह कोणाचं, नाव कोणाचं, ते प्रकरण प्रलंबित आहे, अनेक दिवस चालू आहे, त्याचा निर्णय लागत नाही आहे, पुन्हा तारखा पडत आहेत. तेव्हा संजय राऊत म्हणाले होते की सर्वोच्च न्यायालयाला टाळं लावण्याची वेळ आलेली आहे, अंधा कानूनचे डोळे काढण्याची वेळ आलेली आहे. ही संजय राऊत यांची भाषा आहे न्यायालयाबद्दलची. म्हणजे न्यायालयाबद्दल त्यांच्या मनामध्ये कोणताही आदर नाही आहे, कोणत्याही प्रकारची एक चांगली भावना नाही आहे की यांच्याकडून आपल्याला न्याय मिळू शकतो किंवा न्याय प्रक्रिया जी आहे त्याच्यावर विश्वासच नाही आहे. आपल्या बाजूने जेव्हा न्याय मिळेल किंवा एखादी केस होईल तेव्हा न्यायालय सगळं चांगलं आहे, न्यायालयाचे आभार मानायचे, आणि जेव्हा विरोधात निकाल जाईल तेव्हा अशा पद्धतीची भाषा करायची. भाजपला दिलासा देणारं न्यायालय आहे. पंतप्रधान चंद्रचूड यांच्या घरी गेले तर जणू काय सगळं विकतच घेतलं पंतप्रधानांनी. अशा पद्धतीचं एक घाणेरडं वातावरण या सगळ्या लोकांनी तयार केलेलं आहे. मग त्यावरनं प्रश्न निर्माण होतो, मग एवढंच जर असेल तर आत्ता
संजय राऊत यांनी ही जी काही शिक्षा सुनावण्यात आली त्याविरोधात दाद मागण्याची काय आवश्यकता आहे? ज्या न्यायालयाला तुम्ही टाळं लावणार आहात, ज्या न्यायालयाबद्दल तुम्ही म्हणता की तिथे पंतप्रधान न्यायाधीशांकडे मोदक खायला जातात, तिथून अपेक्षा नाही आहेत आपल्याला काही, या अंधा कानूनचे डोळे काढले पाहिजेत, त्यांच्याकडून वर पुन्हा न्याय मागायला किंवा दाद मागायला जाण्याची आवश्यकता काय? कशाला वरच्या न्यायालयात तरी जायचं? त्यात स्वतः संजय राऊत म्हणतात की 15 दिवसच काय, 15 वर्षही मी तुरुंगात जायला तयार आहे, पण सत्य बोलणारच. 15 वर्षच सोडून द्या, 15 दिवस तरी जा तुरुंगामध्ये. कशाला वरच्या न्यायालयामध्ये दाद मागायची? 15 दिवस जाऊन दाखवतो मी, सत्य बोलीन, पण 15 दिवस तुरुंगातही जाईन. मी ज्या न्यायालयाबद्दल अपेक्षाही नाहीत आपल्याला, आदर नाही आहे, पुन्हा त्यांच्याकडे दाद मागायला जायचं, याला काय म्हणायचं? हेच संजय राऊत जे आहे ते ज्या पक्षांसोबत आहेत, त्यातलं काँग्रेस पक्ष, या काँग्रेस पक्षाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी असताना जवळपास 1970 ते 1980चा तो काळ आहे. त्या काळामध्ये एक बेहरुल इस्लाम म्हणून राज्यसभेचे खासदार होते. ते खासदार असताना त्यांना त्या खासदारकीचा राजीनामा द्यायला लावला आणि गुवाहाटीचं उच्च न्यायालय जे आहे त्याचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. तिथे राहिल्यानंतर तिकडून ते निवृत्त झाले. निवृत्त झाल्यावर त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश बनवण्यात आलं. ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आणि त्यांनी एका प्रकरणामध्ये काँग्रेसचेच जगन्नाथ मिश्रा म्हणून होते, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते, त्या प्रकरणी शिक्षा सुनावली त्यांना. तो निर्णय झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला बेहरुल इस्लाम यांनी आणि पुन्हा ते खासदार झाले. हा हस्तक्षेप नव्हता. अशा पद्धतीचे अनेक हस्तक्षेप करण्यात आलेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे अनेक निर्णय जे आहेत ते त्याला अमान्य केलेलं आहे. तर अशा पद्धतीने काँग्रेसचाही वर्तणूक राहिलेली आहे न्याय प्रक्रियेबद्दलची, हस्तक्षेप करण्याची. आणि त्यांच्यासोबत आज संजय राऊत आहेत आणि संजय राऊत आज न्यायालयाला प्रश्न विचारत आहेत. मी किती हास्यास्पद आहे पहा. याला दुटप्पीपणा म्हणता येईल. मग अशा पद्धतीने संजय राऊत हे रोज न्यायालयावर आक्षेप घेत आहेत. मग ज्या काँग्रेसने अशा पद्धतीने हस्तक्षेप केलेला आहे न्याय प्रक्रियेमध्ये, त्याबद्दल त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांच्या मांडीला मांडी लावून संजय राऊतात बसलेले असतात. लोकांच्या मनामध्ये न्याय प्रक्रियेबद्दल हीन भावना निर्माण व्हावी, लोकांच्या मनामध्ये एक नाराजी निर्माण व्हावी, अनादर निर्माण व्हावा, हाच प्रयत्न आहे. याच्यापेक्षा आणखी काही म्हणता येणार नाही याला. आपण संविधानाचा रोज गुणगान गातो. मग संविधानाचं पालन करणं, कायद्याचं पालन करणं, कायद्याची अंमलबजावणी करणं, संविधानाची अंमलबजावणी करणं, हे काम कोणाचं आहे? न्यायालयांचंच आहे ना. न्यायालयामध्ये त्रुटी नाही आहेत, न्याय प्रक्रियेमध्ये असं अजिबात नाही. अनेक त्रुटी आहेत, अनेक दोष आहेत. अनेक लोक वर्षानुवर्ष तिथे खटले लढवत आहेत पण त्यांना न्याय मिळत नाही. अशा अनेक केसेस आहेत. अनेक लोक निरपराध असताना अनेक वर्ष तुरुंगात राहिलेले आहेत, नंतर निर्दोष ठरले आणि बाहेर आलेले आहेत. घडत असतं असं नेहमी. पण याचा अर्थ असा नव्हे की रोज उठून न्यायालय जे आहे किंवा न्याय प्रक्रिया जी आहे ती कशी हीन दर्जाची आहे आणि आम्ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असा सांगण्याचा प्रयत्न कोणी करता कामा नये. पण तो संजय राऊत करताना दिसतात. मागच्या वेळेला एका न्यायालयाला त्या संदर्भात विचारण्यात आलं तेव्हा न्यायाधीश म्हणाले आम्ही अशा पद्धतीच्या आरोपांना केराची टोपली दाखवतो. हे संजय राऊत यांच्या आरोपांची काय दखल घेतली आहे न्यायालयाने पहा. आणि तरी संजय राऊत अशा पद्धतीची विधानं करतात. त्यामुळे हे जे काय झालेलं आहे ती शिक्षा ठीक आहे, आपल्याला शिक्षा झाली, मी वरच्या न्यायालयात जाईन, त्या ठिकाणी दाद मागीन, माझ्यावर झालेले आरोप हे खोटे आहेत किंवा मी फेटाळतो आरोप, हे म्हणणं ठीक आहे. पण जी भाषा न्यायालयाबद्दल रोजच्या रोज वापरली जाते तीच उद्या भाषा संजय राऊत यांचे समर्थक असलेले, त्यांच्या पक्षाचे समर्थक असलेले लोक वापरायला लागणार आहेत. मग काय होणार आहे न्याय संस्थेचं? हे तुम्हाला पाहिजे तेव्हा न्यायालय चांगलं, तुम्हाला नको असेल तेव्हा न्यायालय वाईट, ही भूमिका कशी काय चालू शकते? आणि कोणतेही वरिष्ठ याबद्दल एक शब्दसुद्धा काढत नाहीत, की त्यांना रोखत नाहीत की अशा पद्धतीने विधान करणं योग्य नाही. तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.